का मंडळी? मंडळी राम राम. अरे खाल्लं का नाही? अरे दोन दोन तुम्हाला गुलाबजाम दिलं तरी तुमचा आवाज कुठं गेला? राम राम मंडळी. अरे मंडळी आज आहे शिमगा. कंचाई गावाचा शिमग्याला ना पॉज दिल्याशिवाय कोणी गावात येऊन देती नाही. मी येताना आहे ना इथं मोशी फाट्यावर गाड्या अडवल्या आमच्या. आम्हाला मगाला का टोल द्या. माझ्या गाडीत गाडी होता ना तर मगाला 2-4 गाडी आहेत. 2-4 टोल देऊ पण टोल बिल काय नाही. कार्यक्रम पत्रिका दाखवली आणि आमच्या गाड्या सोडल्या. तुम्ही आम्ही आहे ना या उसने कार्यक्रमाच्या कार्यालयात बसतोय ना याची लाज वाटते. अरे धरणाला जागा आपण दिले, सगळं पाणी आपण दिलंय आणि तुम्हा आम्हाला पुण्यामध्ये काही असा सभागृह कोणी बांधून देत नाही का? अरे आमदार खासदार तुमच्या आमच्या जीवावर त्यांनी निवडणुकीला यावा 2-4 रुपये 2-4 बाटल्या दिल्या का पोरा बांजाळी. पोरा एकदा बांजाळी का सगळी मतात येली आणि मग संधी मतात येली दिली का मग काय उपाशी आम्ही. अरे नारंगावला जा, बटाटा काढाय आपलीच लोक, बाजरी काढाय आपलीच लोक, कांदा व्हायला आपलीच लोक आणि उपाशी माराय आपलीच लोक. अरे मला काल परवा ती सुपेबाई म्हणली गोश्रीला या, लय मोठा कार्यक्रम आहे. म्हणलं कायला गोश्रीला यायचा बाबा? पुण्यातली लोक लय वंगाळ. पुण्यातली लोक आहेत ना आमची असली तरी लय वंगाळ लोक. कवाय त्यांच्याकडे गेला ना कार्यक्रमाला गेला का फक्त चहा देत्यात आणि सडकाला कवा जर भेटली तर तोंडलं पित्यात, इकडे तिकडे मुसकावळी द्या पण आपल्यात काही येत नाही. अरे मी म्हणला अरे माणूस की फक्त तुम्ही आमच्याकडे या, आमच्याकडे 3 टाइम खा, आम्ही काही म्हणत नाही. लग्न कार्याला येतात आणि मोर समजायच्या मोर बसत्या. त्याला आपण टायल द्यायची, टोपी द्यायची, शाल द्यायची, फेटा द्यायचा. पण त्यांच्या इकडं आला ना का मोठी गदाळ लोक बुवा. अरे गणपतीला का बोलवती नाही का? तुम्ही गणपतीला या आणि आलंय कधी गणपतीला तर तुही सडी तू आणि 30 घालून परत जा. नाही सडी घेऊन देणार नाही, नाही टोपी घेऊन देणार नाही. त्यामुळे ना नको बाबा, ह्या मुलकाला यायचीच इच्छा होत नाही. आमचा मुलक लय चांगला. आमच्या मुलकाला आहे ना एकमेकाला रामराम घाली द्या. तुमची इकडं ते एका पुतण्यानं घर बांधला, तिथं गेलो, घर बघा गेलो, पका मोठा डोलारा. अरे एवढ्या मोठ्या डोराला काय करतो? माझ्याकडं एका दारणाव घर, घराच्या माग गताडी, 4 म्हशी, तसा इथं काहीच नाही बा. कवाय बघाय गेलो तर याची तरा आणि आमची तरा लय फरक. पण या सुटापुटात यायचं आणि गावाला आलं ना तेव्हा काही इस्ताऱ्या नव्हत्या. आम्हाला म्हणायचं बाई जरा इंगळ पडलाय का, आर आहे का? मग तांब्यामध्ये तो आर घ्यायचा आणि ती बंडी इस्तारी करायचा. अरे तू तिकडं किती मोठा साहेब झाला तरी तू तिकडं मोठा साहेब असला तर आमच्या मुलकाला आला का आमच्यासारखा राहावा. किती वाऱ्या सांगावा. आता तर पाहतोय पुण्यातला माणूस आमच्या जत्रेलाही येत नाही, लग्नालाही येत नाही आणि आला तर एकटा येतोय. पोरांना म्हणतो इकडं नाही जमत आणि इकडं काही राहायला जमत नाही. एकदाच मी पंढरपूरला गेलो. म्हणलं पंढरपूरला समधी जात्या तर मी गेलो पंढरपूरला.
काय ती पंढरपूरला वाटणं तरा, काय ती लोका आणि काय ती गर्दी. अरे हा काय एकमेका शेजारी सकाळी सकाळी बसल्या, एवढी वाईट अवस्था. काय पुणेकर, त्यामुळे ना असं वाटत आहे हा मुलूक नको. आमच्या मुलकाला जी लोक राहतात ना तीच जर तिखटी आहे ही मस्त त्याला चपात्या खात्यात. पण माझ्या नाचण्याच्या सायच्या भाकरीशिवाय सर येणार नाही. आळवडीचा पातवड आणि पातवड आणि कुसराच्या गुगऱ्यात जो गडी खाईल तो 50 किलोमीटर चालत जाईल. इथलं गडी जागच्या जागेवर हलत नाही. आणि इथल्या 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 बायांचं सांगायचं झालं तर काही सांगायला येत नाही. 2 टाइम खात्यात आणि स्वयंपाक करा उभ्या स्वयंपाक करतात आणि गड्याला म्हणतात उभ्या खा. एकही बाय बसून काही भांडी घासत नाही. सारावणं तर सोडूनच द्या. अशा लय भानगडी आहे. आता टाइम थोडा आहे. मला म्हणलं बा थोडक्यात बोला. बस बोलायसारखं होता. पुढच्या वेळेला आणखीन बोलत. आणि माया संघ बलरीची लोक आल्यात. बलरीला जी लोक होती ना त्यांना मी घेऊन आलोय. आश्विन वारला बलर असते आणि त्या बलरीची गाणी होत्या ती गाणी घेऊन आलोय. आणि आता बलरीची गाणी ऐका एवढीच विनंती. धन्यवाद.